एक मंत्रीची बायको होण्याच्या मला किती मोठी फेडाव लागली आहे, त्याच्या मला पाहिजे, त्याच्या मला सीबीआय चौकशी पाहिजे। करुणा मुंडेची गाडीमध्ये रिव्हॉल्वर कोणी ठेवली होती आणि ज्या वेळी माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवली होती, सीएम साहेबांचा स्टेटमेंट आहे तुमची मीडियावरती की करुणा मुंडेची गाडीमध्ये रिव्हॉल्वर कोणी ठेवली, चौकशी व्हायला पाहिजे। तो त्यावेळे जे देवाभाऊ आहे त्यावेळे अपोजिशन लीडर होते, मुद्दा उचलला होता। आज तुम्ही सीएम आहे, तुम्ही सखोल चौकशी करा, याच्यासाठी हे निवेदन आहे। नीलेश राणे, प्रमोद महाजन के भाई जो हैं, क्या नाम है उनका स्टेटमेंट है, पंकजाताई का स्टेटमेंट है, मान खाली गेली पण आज मान वर झाली आहे, भाऊ बहीण एकत्र आलेले आहे, हे सगळी गोष्टी आहे। आणि माझी गाडी फोडली कलेक्टरचे केबिन मध्ये, ज्या वेळे धनिया मुंडे होता कॅबिनेट मिनिस्टर, डीपीडीसीची मीटिंग मध्ये मी गेली होती लोकांचे काम घेऊन, त्यावेळे माझ्या वाल्मिक कराडने कपडेमध्ये लघवी आलेपर्यंत माझ्या मारला होता। ते सीसीटीव्ही फुटेज मला पाहिजे, कारवाई करायची की नाही करायची आहे ते सगळी गोष्टीवरती कारवाई व्हायला पाहिजे आणि सीसीटीव्ही फुटेज माझ्याले ते कार्यालयाचे पाहिजे। आणि त्यानंतर पुण्यामध्ये 2020 मध्ये 5 ऑक्टोबर करवा चौथचा दिवस होता। 5 ऑक्टोबरला 2020 मध्ये मी पुण्यामध्ये गेली होती, परली जात होती, रस्त्यामध्ये मला अडवला आणि जे राज घनवटचे जे दलाल गँग आहे, राज घनवट, तेजस ठक्कर, पुरुषोत्तम केंद्रे, धनिया मुंडेला लडकी पुरवणारे हे दलाल लोक जे आहे, ते लोकांनी माझ्यासोबत काय केलं होता, तिकडचे पण सीसीटीव्ही फुटेज मला पाहिजे। एक मंत्रीची बायको होण्याच्या मला किती मोठी फेडाव लागली आहे, त्याच्या मला पाहिजे, त्याच्या मला सीबीआय चौकशी पाहिजे आणि त्यानंतर मला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे। पोलीस अधिकाऱ्यांना मी कॉल केला होता, पोलीस आली पण परत गेली, कशाला, धनिया मुंडेचा मॅटर आहे। आणि त्यानंतर अभी भी माझी सोशल मीडियावरती खोटी बदनामी और गलत लोगों को मेरे पीछे भेजते हैं, मेरे साथ जो आता है वो धनिया मुंडे का हो जाता है, पैसे लेके लोगों को खरीद लेता है। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।